काय होतं म्हणजे याचा परिणाम पुढच्या निवडणुकावर होईल? कशावर पण होऊ शकतो. नुसता निवडणुकावरच नाही, कशावर पण. का बरं मराठ्यांनी त्यांनाच मोठं करायचं? का बरं? काय कारण आहे? तुम्ही आमचे पोरं मोठं करण्यासाठी काय केलं? काहीच नाही. तुम्ही येणार गावोगावी आमच्या महाराष्ट्रभर आणि एवढंच सांगणार आम्ही तुमचा विकास करू, आमकं करू, तमकं. आमच्या पोराचं काय आणि तो कोणता विकास केला 70 वर्षात? आणखीन तेच प्रश्न आहेत. पाणी, शेतकऱ्याचं कर्ज, लाईट बिल, लाईट, हेच आहे. कोणचं सोडतं 70 वर्षात? आमच्या पोराचं काय? हा प्रश्न आहे. तू ते लाईट सोडेव, कर्ज सोडेव, ते विकास कर, ते कर, नको करू. आणि तुम्ही केलेला करा म्हणलं तरी थोडीच करणार आहेत. आणि तुम्ही केला बी नाही इथून मागावी. आमच्या पोराचं काय हा आमच्या पुढं प्रश्न आहे आता. तुमचे पोरं आमच्या मराठ्यांनी मोठे केले. तुलाही आमच्याच सगळ्या नेत्यांना आमच्याच मराठ्यांनी मोठे केले. आमच्या पोराचं काय हा प्रश्न आहे आता मराठ्यांपुढं. त्यामुळं मराठी आता नाही सोडत. नेत्याला जवळ का करायचं? बरं त्याच्यापेक्षा काही कामं पडत नाही आमचं गोरगरीब मराठ्यांचं. कारण त्यांच्यापासून काय 100-50 रुपयाचं कधी काय तेल मीठ त्यांच्यामुळे आमचा फायदा नाही. आम्हालाच गोरगरिबाला करायला लागतं कामाचं. त्याचा फायदा काय? मराठ्यांना नेमकं त्याचं मोठेपण सांगायला त्यांनी केलंय काय गोरगरिबासाठी? काहीच नाही. फक्त गोड बोलायचं, निवडणुकीत दिशी यायचं, चहा प्यायचा, ती बी आमचाच प्यायचा, त्याने बी नाही पाजायचा. खांद्यावर हात टाकायचा, आपण तेवढ्यातच खुश.